नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक जी पदं रिक्त जी आहेत, जवळपास 1648 पर्यंत पदं रिक्त आहेत. तर ही आर-टी-आय नुसार माहिती भेटलेली आहे. तर तेवढी पदं त्याच्यापेक्षा जास्त पदं रिक्त असणार आहेत. तर विभागाने काय केलेलं आहे, की जेवढी रिक्त पदं असणार आहेत, त्याची काय केली माहिती जी आहे मुख्यालयानं मागवलेली. जेवढी रिक्त पदं आहेत त्याची माहिती जसं की वन विभागाचे जे हे आहेत, विभाग आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर येतं. त्याच्यानंतरनं बघा टोटल 7 आहेत ॲक्चुअली. त्याच्यानंतरनं अमरावती येईल, त्याच्यानंतरनं नागपूरमध्ये येईल, त्याच्यानंतरनं तर तुम्ही बघा कोल्हापूर साईड कोल्हापूरला आहे. त्याच्यानंतरनं पुणे आहे, ठाणे आहे. हे वेगवेगळे विभाग आहेत. तर त्यांच्याकडनं काय केलं, की मुख्यालयानं माहिती मागवली आहे. तर कालच काय केलं होतं, की तुम्हाला सांगितलं होतं, की वनमंत्र्यांनी काय केलं होतं, की याची चौकशी केली गेली होती अधिकाऱ्यांकडून, की एक्झॅक्टली किती याची प्रोसेस कुठपर्यंत आली याची माहिती त्यांनी मागवली होती. आता एक नवीन जी-आर फिरत आहे. तो जी-आर म्हणजे आता तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो जी-आर पण. हे वनमंत्री आहेत त्यांनी काय केलं, की मीटिंग चेअर केली होती आणि माहिती मागवली होती. त्याच्यानंतर दुसरी अशी माहिती आहे. तर हा जी-आर ॲक्चुअली आहे. याच्यामध्ये वनरक्षक भरती 2025 आता हे ब्लर आहे प्रत ॲक्चुअली जी भेटली आहे ती. तर याच्यानुसार काय केली, की वनरक्षक भरती सरसेवा भरती 2025 साठी काय केलेलं आहे त्यांनी, की जेवढ्या रिक्त पदं जी आहेत, लक्षात घ्या, की रिक्त पदं आहेत, पेशा सोडून रिक्त पदं आहेत, त्यांची काय केली, की माहिती जी आहे काय केली, की ती बोलवलेली आहे. लक्षात घ्या, की काय केलं, की याची माहिती त्यांनी बोलवलेली आहे. त्याच्यामध्ये यात आता कॅटेगरीनुसार किती पदं रिक्त आहेत याची माहिती त्यांनी सांगितली आहे. खाली दाखवतो मी तुम्हाला ती माहिती कोणकोणती आहे ती. ती माहिती बघा अशी आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर हे वनवृत्तानुसार आता ब्लर आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो. तिथे प्रवर्ग आणि पदसंख्या सांगितली आहे. तर कॅटेगरीनुसार एस-सी, एस-टी, व्ही-जे-ए जेवढं काय असेल एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी त्याच्यानंतरनं एस-बी-सी असेल, ओ-बी-सी असेल, एस-सी-बी-सी असेल, आर्टिकलचे ढुबळ असतील. त्याच्यानंतरनं एस-सी-बी-सी असेल आणि त्याच्यानंतरनं ओ-बी-सी असेल, ईडब्ल्यू-एस कॅटेगरी आणि अराखीव यांची पदांचे विवरण त्यांनी काय केलेलं आहे, की मागवलेलं आहे. आता हे लवकरात लवकर माहिती काय केली, की विभागानं मागवलेली आहे. त्याच्यानुसार जर बघितलं तुम्ही, तर ही जाहिरात जी आहे जाहिरात जी आहे ती लवकर पडण्याची शक्यता आहे. आता लवकरात लवकर पडण्याची शक्यता आहे. आता तुम्ही बघा, इथं जर बघितलं तुम्ही तर इथं वनमंत्र्याची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होती आणि तिथं काय केलेलं, की यांनी आढावा बैठक होती, की त्याच्यामध्ये सगळ्यांना आपापलं काम जे आहे, प्रत्येक मंत्र्याची बैठक होती, मंत्रिमंडळाची बैठक होती. त्याच्यामध्ये त्यांनी अ, आढावा जो होता, की आतापर्यंत काय काम आहे, काय सुरू आहे त्याची ती आता इथे ते वनमंत्री आहेत जे गेले होते मीटिंगला आणि त्यांनी या बाकीच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तर लवकरात लवकर जाहिरात अपेक्षित आहे. लवकरात लवकरच येणार ही जाहिरात. तर या महिन्यात जरी यांनी माहिती पाठवली, तर जाहिरात लवकरात लवकर येईल. बाकीच्या गोष्टीही होणार आहेत. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.